मध्ये बीकर मध्ये आपण वॉटर कलेक्ट करतो आणि 99% सेपरेशन आपल्याला करता येईल. सिमिलरली दुसरी एक फिजिकल मेथड आहे. दुसरी एक फिजिकल मेथड आहे क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफीचा फेनोमेनॉन कसा आहे? ऍडसॉर्प्शन. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ऍब्सॉर्प्शन आणि ऍडसॉर्प्शन? ऍब्सॉर्प्शन मध्ये काय होतं? कंप्लीट जो एलिमेंट आहे सरफेस जो आहे तो कंप्लीट कॉम्पोनंटला ऍब्सॉर्ब करतो आणि ऍडसॉर्प्शन मध्ये कसं असतं? पार्टिकल फक्त त्याच्यासोबत बाइंड होतात, कंप्लीट ऍब्सॉर्प्शन होत नाही. आणि याच्यामध्ये जो मटेरियल वापरलं जातं ते आहे सिलिका. आपण जर पाहिलं तर एक आपल्याला पीएनसी प्लेट आहे, ती प्लेट आहे. त्या प्लेट मध्ये ही जी ॲल्युमिनियम फॉईल आहे त्याच्यावर जी कोटिंग आहे, ती कोटिंग पावडरची कोटिंग आहे, सिलिका कोटिंग आहे. या कोटिंग जी सिलिका ऍब्सॉर्प्शनचं काम करते. ऍब्सॉर्प्शन करून सॉल्व्हंटद्वारे आपल्याला ते कॉम्पोनंट सेपरेशन करायचे असते. आपण पाहूया ते कसं सेपरेशन करता येईल. सुरुवातीला काय करायचं? एक 3 लेअर प्लेट घ्यायची. त्याला म्हणायचं TLC, 3 लेअर क्रोमॅटोग्राफी. दिस टेक्निक इज नोन ॲज 3 लेअर क्रोमॅटोग्राफी. ही जी शीट आहे त्याचा छोटा पार्ट आपण कट करून घ्यायचा, कट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मार्किंग करायची. अशी मार्किंग करायची. ओके. आपल्याकडे जे ऑर्गॅनिक कंपोनंट आहे त्या ऑर्गॅनिक कंपोनंटची स्पॉटिंग करायची आहे. ते स्पॉटिंग कुठे करणार? इथं बेसला. या 2 ठिकाणी आपल्याला स्पॉटिंग करायची आहे आणि हे स्पॉटिंग केल्यानंतर आपल्याला ते सेपरेशन कंटेनर मध्ये हे करायचं आहे, सेट करायचं. याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्हंट निवडायचं आहे. हे सॉल्व्हंट पोलॅरिटी कशावर डिपेंड असेल? पोलॅरिटीवर डिपेंड असेल. हे मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट आहे. मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट कशाचं मिक्सचर? इथाइल ऍसिटेट प्लस पेट इथर और हेक्सेन. हे सॉल्व्हंट असं निवडायचं. समजा हे सॉल्व्हंट आपलं 20% आहे, 20% हे सॉल्व्हंट घ्यायचं. 20% काय? इथाइल ऍसिटेट 20%, 80% पेट्रोलियम इथर. हे सॉल्व्हंट आपल्याला घेतलं आपण आणि ही TLC प्लेट आपल्याला याच्यामध्ये सेट करायची. सेट कशी करायची? 45 अँगल ना सेट करायची. म्हणजे बिकर घ्यायचं. समजा हे बिकर आहे, माझ्याकडे आता हे सॉल्व्हंट आहे. ओके. सॉल्व्हंट आहे आणि ही छोटीशी प्लेट याच्यामध्ये सेट करणार आहे अँगल अशी सेट करणार आहे आणि कॉम्पोनंटची स्पॉट दिलेला आहे. त्याच्यामध्ये असं आढळून येतं आपल्याला की हे स्पॉट जे आहे ते हळूहळू वरती जायला सुरुवात होते. जोपर्यंत TLC पूर्ण इथपर्यंत सॉल्व्हंट येत नाही आणि दोन्हीमध्ये एक डिफरन्स आपल्याला दिसेल. त्याचा डिफरन्स आपल्याला जाणवेल. त्याच्यामध्ये आपल्याला हे स्पॉट झालेले हे कलरलेस असणार आहे स्पॉट आणि हे जर पाहायचं असेल आपल्याला तर हे कशामध्ये पाहणार? UV मध्ये, UV रेज मध्ये किंवा आयोडीन चेंबर मध्ये. आयोडीन चेंबर मध्ये हे आपल्याला विजिबल दिसते आणि अशा पद्धतीनं 2 कंपोनंट आहेत ते आपल्याला सेपरेट दिसते. समजा याच्यामध्ये जर एक कंपोनंट पेक्षा जर 2 असतील तर आपल्याला इथे एकापेक्षा जास्त स्पॉट दिसू शकतात. याचाच अर्थ असा एका सिंगल पार्ट स्पॉट पासून आपल्याला कंपोनंट पासून आपल्याला 3 सेपरेशन असे दिसते. ओके. हे प्रॅक्टिकली असं पॉसिबल आहे. समजा मेथड आहे.
हा हे इम्पॉर्टंट का आहे? एखादी तुम्ही रिएक्शन जर केली, ऑर्गॅनिक रिएक्शन केली, समजा ए कॉम्पोनंट आपण ए रिएक्टंट घेतला, बी सोबत रिएक्ट केला आणि आपल्याला सी हा प्रोडक्ट मिळतो. तर सी हा प्रोडक्ट प्युअर आहे का, इम्प्युअर आहे, हे आधी चेक करायचं. किंवा सी मध्ये काही ए आणि बी चे काही इम्प्युरिटीज आहेत का, हे आपल्याला टीएलसी द्वारे आपल्याला समजेल. ओके, आता सर एक एक्सपेरिमेंट सांगणार आहे, त्याच्यानंतर ते मॉनिटर कसं करायचं ते हे टीएलसी थिन लेयर क्रोमॅटोग्राफी ते मॉनिटर करता येतात. ओके, मोबाईल त्याचा. ओके, आणि फेनोमेनॉन कोणता आहे? कॅपिलरी ऍक्शन. फेनोमेनॉन आहे कॅपिलरी ऍक्शन. आणि प्रश्न असा आहे की हे दोन्ही सेपरेट का झाले? हे सेपरेट व्हायचं एकच कारण आहे त्यांचं की पोलॅरिटी डिफरन्स. कोणतं कारण? पोलॅरिटी. पोलॅरिटी कुणाला म्हणायचं? पोलॅरिटी म्हणजे त्याची बाइंडिंग कॅपॅसिटी. बाइंडिंग कॅपॅसिटी म्हणजे कसं की ज्याच्यात आपण पाहिलं की तुम्हाला माहित असेल की ऑक्सिजन समजा आहे, आपला वॉटर मॉलिक्यूल घेऊया. वॉटर मॉलिक्यूल मध्ये दोन लोन पेअर आहेत. इलेक्ट्रॉन जर काउंट केले आपण ऑक्सिजनचे तर दोन फ्री इलेक्ट्रॉन आहेत, लोन पेअर आहेत. हे लोन पेअर काय करतात? दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत बाइंड होतात, बॉन्डिंग होते. बॉन्डिंग परमनंट बॉन्डिंग असते का? नाही, टेम्पररी बॉन्डिंग असते. हायड्रोजन बॉन्डिंग आहे ना, टेम्पररी बॉन्डिंग. हे बॉन्डिंग समजा याच्यामध्ये मॉलिक्यूल सोबत ते बॉन्ड क्रिएट करतं, सोडतं. अशा पद्धतीनं पोलॅरिटी डिफरन्स आहे. समजा त्याची बॉन्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे, ओके, मोर. अँड दुसरा एक कॉम्पोनंट आहे तो वॉटर सोबत लेस बॉन्ड करतो. तर दोन्ही मध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स इतर इफेक्टिव्ह ठरतो की सेपरेशन होण्यासाठी तो इफेक्टिव्ह ठरतो. जो जास्त बाइंड करतो तो रिलीज होणार आहे का? नाही होणार, मग तो कमी रिलीज होईल. मग हा जास्त पोलार आहे, मोर पोलार. आणि जो लेस बाइंड करतो तो जास्त वेगाने रिलीज होईल.